नमस्कार मंडळी, मी प्रकाश मासाळ आपल्या ह्या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मंडळी, एक 4 ते 5 व्हिडिओ अपलोड झाले आणि त्याच्यानंतर काही थोडेसे कॉमेंट्स मला मित्रांच्याकडून काही मला रिप्लाय आले. तर त्या संदर्भात आज मी थोडंसं तुमच्याशी बोलणार आहे. तर पहिली गोष्ट काय आहे की प्रश्न असा आहे पालकांचा की मुलं आमची शाळेला जातात, मुलं आमची क्लास लावलेला आहे, पण त्यातनं आमच्या मुलांना कुठं वेळ मिळणार, मग त्यांचं बालपण हरवून जाणार, मग त्यांना कसा वेळ मिळणार, मग किती प्रेशर आपण आपल्या मुलांच्यावर टाकायचं वगैरे वगैरे या संदर्भात काही प्रश्न आहेत. तर त्या संदर्भात थोडंसं मला बोलावं असं वाटतं. तर पहिल्यांदा माझा मुलगा दररोज शाळेला जातो, मग याचा अर्थ असा आहे का की माझ्या मुलाला घरात सेल्फ स्टडी करायची गरजच नाही? याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की द्या, थोडंसं मला पण त्याच्यातून प्रेरणा मिळेल. दुसरा प्रश्न असा आहे की माझा मुलगा शाळेला पण जातो आणि ट्युशन पण लावलेला आहे, त्यामुळं माझ्याकडे वेळ नाही. तर माझा प्रश्न तोच आहे की माझा मुलगा शाळेला पण जातो, स्कूलला जातो आणि ट्युशनलाही जातो, तर मग माझ्या मुलाला घरामध्ये सेल्फ स्टडी करायची आवश्यकता नाही का, हा माझा प्रश्न आहे. त्याचंही उत्तर तुम्ही मला द्या, कॉमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही द्या. नक्की मला त्याच्यातून थोडंसं उत्साह आणि प्रेरणा मिळेल. तर मंडळी, याचा एकच विषय आहे, तुमचं मत तुम्ही मांडाच, काही अडचण नाही. दुसरा विषय असा आहे की आपला मुलगा स्कूलला जातो आणि शाळेमध्ये ट्युशनला जातो, तर यामध्ये ट्युशनमध्ये किंवा क्लासमध्ये स्कूलमध्ये एक टीचर जो टॉपिक शिकवतात, एक टॉपिक टीचर किती वेळा शिकवतात? 50, 60, 70 मुलांचा विद्यार्थ्यांचा पट असतो आणि त्यामध्ये शिक्षकांच्याकडे एक टार्गेट असतं की एवढ्या ठराविक तासांमध्ये वर्षभराच्या करिक्युलमचा जो काही वेळ आहे, आपला अकॅडमिक इयर आहे, तेवढ्यामध्ये तो सगळा करिक्युलम पूर्ण करायचा आहे. आणि मग त्यामुळं येणाऱ्या सुट्ट्या, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला. संस्थापक शिक्षकांना काय विचारणार आहे की बाबा सिलेबस किती कव्हर झाला, वर्गातला 100% मुलाला त्याचं अंडरस्टँड झालंय का, असं त्याचे संस्थापक किंवा त्याचे मॅनेजमेंट त्यांना विचारणार नाही. तुमचा सिलेबस कंप्लीट झालेला आहे का. त्यामुळं शिक्षकांना ह्या सगळ्या आव्हानांमधून तो एकतर टास्क पूर्ण करायचा असतो. हे आमच्या लक्षात येणं अत्यंत गरजेचं आहे की आमच्या मुलांनी सेल्फ स्टडीज करायला पाहिजे. रियाज करोगे तो राज करोगे. तर त्यामुळं करिता सायास, हे जे तुकाराम महाराजांची उक्ती आहे, तर या दृष्टिकोनातून जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करणार नाही, त्याचं सेल्फ स्टडी करणार नाही. आता सेल्फ स्टडी म्हणजे नेमकं काय? पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा असा समज आहे की शाळेमध्ये क्लासमध्ये सरांनी दिलेला जो होमवर्क आहे, तो होमवर्क लिहून काढणे, मग ते मोबाईलच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या पुस्तकामधलं असेल, आहे असं बघून कॉपीराईट करणं, वहीमध्ये लिखाण करणं, याला आम्ही सेल्फ स्टडी समजतोय. गेल्या काही विषयांमध्ये आपण बघितलं होतं की मुलांच्या अभ्यासाचा पाया नेमका काय आहे, पाठांतर की समजून घेणे. तर नक्कीच आपण म्हटलं होतं की समजून जर घेतलं मुलांनी, तर त्याला सहज पद्धतीनं ते सादरीकरण करता येईल, त्याच्या दीर्घकाळ मेमरीमध्ये ते स्टोअर होईल. या दृष्टिकोनातून थोडंसं पालकांनी विचार करणं गरजेचं आहे. मंडळी, जर माझा मुलगा स्कूलला जातोय आणि ट्युशनला जातोय, तरीही त्याला घरामध्ये सेल्फ स्टडी ही करावीच लागेल. त्याचं एक टाइम मॅनेजमेंट आहे, ते आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. तुमची जर रिक्वायरमेंट असेल, तुम्ही जर म्हटलात, तर ते वेळेचं कसं नियोजन करायचं या संदर्भात तुम्ही मला कॉमेंट्स करा. नक्की मी तुम्हाला त्याच्यावर सुद्धा टाइम मॅनेजमेंट बद्दल बोलतो. जो वेळेची कदर करणार, वेळ त्याची कदर करणार आहे मंडळी. तर त्यामुळं आपल्याला हे प्लॅन करावं लागेल. इतिहासामधली काही उदाहरणं बघितलं तर 8, 10, 15 वर्षापर्यंत जर मुलांचं गोल सेट नसेल, काही लोक म्हणताय
की आम्ही सरावामध्ये जर घाम गाळला तर मॅच मध्ये आपल्याला हारायची वेळ येणार नाही. आपण जर सराव करताना जर खूप चांगल्या पद्धतीनं केला तर मैदानामध्ये रक्त सांडायची वेळ येणार नाही. त्यासाठी मला प्रॅक्टिस करावं लागेल. किती वेळा करावं लागेल त्या संदर्भात तर आपण पुढं नंतरनं बोलूच. हा वेगवेगळ्या पद्धतीने आपण विषयावर बोलत राहणार आहोत. तर त्या दृष्टीने थोडंसं आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. सेल्फ स्टडी, मी मुलांना जो सेल्फ स्टडी करायला लावतो केवळ लिखाण करणं म्हणजे त्यांचा अभ्यास नाहीये, त्यांचं अंडरस्टँड झालं पाहिजे. आणि गेल्या आपण बघितलं होतं की ऑडिओ आणि व्हिज्युअल पद्धतीनं कानाने ऐकत मुलांनी जर ते डोळ्यांनी बघितलं तर ते दीर्घकाळ स्मृतीमध्ये राहतं. त्याचं कॉन्सन्ट्रेशन मुलांचं चांगल्या पद्धतीनं होत असतं. आणि पूर्णपणे जर परत 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 जर ते रिपीट केलं, मुलांनी बघण्याचं काम केलं, ऐकण्याचं काम केलं तर ते त्याच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये स्थिर होणार आहे. गेल्या वेळा आपण हे पण बघितलं होतं की भविष्यामध्ये मुलं 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर जे MPSC OPSCच्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रयत्न करत असतात, तर 5वी ते 12वी पर्यंतचा जो मुलांचा करिक्युलम आहे त्याच्याच आधारे काही चालू घडामोडी, काही टेक्नॉलॉजीच्या गोष्टी, ह्या सगळ्यांचं समन्वय करून सामाजिक काही बदल ह्याचा सगळा विचार करून त्यांचं प्रश्नपत्रिका तयार होत असते आणि त्या पद्धतीने त्यांच्या एक्झाम होत असतात. मंडळी, या आपण ज्या पद्धतीने विचार करतोय त्या पद्धतीनं जर मुलांनी सेल्फ स्टडी केला, सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की मुलांना अभ्यासामध्ये आनंद वाटणे, एन्जॉय करणं, मुलांनी अभ्यास, सेल्फ मोटिवेशननी मुलांनी अभ्यास करणं. त्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल मेथडचा जर वापर केला तर त्याला सेल्फ स्टडीमध्ये खूप तो एन्जॉय करू शकतो. त्याला कंटाळा येणार नाही, त्याला तुम्हाला मागं लागावं लागणार नाही, इतका हा चांगला विषय आहे. तर मंडळी, हे जे काही मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवतोय, जर तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा खरोखरच हा अतिशय महत्वाचा विषय आहे, पालकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे, मॅक्झिमम आपल्या मुलांच्या पर्यंत, विद्यार्थ्यांच्या पर्यंत, पालकांच्या पर्यंत, आपले जे जवळचे आहेत मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, ही लिंक शेअर करा. नक्कीच या व्हिडिओचा, या विषयांचा आपल्या मित्रांना, आपल्या मित्रांच्या मुलांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. कॉमेंट्स करा, त्याच्यामध्ये शेअर लिंक करा. जर तुम्ही माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळं काय होईल, जे काही मी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या अभ्यासासंदर्भात, आपल्या भारतीय संस्कृती संदर्भात मी तुमच्या पुढे मांडणार आहे की ज्याच्यामधून एज्युकेशन हा एक महत्त्वाचा फोकस आहे. आपल्या मुलांना घडवण्यासाठी त्याचा नक्की त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळं हा आपला व्हिडिओ मॅक्झिमम लोकांच्यापर्यंत शेअर करा, या व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला, आणि असाच उदंड तुमचा प्रतिसाद मिळत राहो. धन्यवाद.